वैभव भाऊनी संकेत 1111 या वाणाची लागवड केली. गाव आहे सरई, तालुका रायगाव, जिल्हा यवतमाळ. तर वैभव भाऊ सांगा तुमचा अगोदर परिचय. माझं वैभव पुंडलिकराव वानखेडे, आपलं गाव सरई. सरई. तुमचा मोबाईल नंबर काय आहे तो? 7038 17 14 19. मला सांगा वैभव भाऊ, तुम्ही या 2025 मध्ये नाथ संकेत या वाणाची लागवड केली. तुम्हाला किती तारखे लागवड केली तुम्ही? 12 जूनला. 12 जूनला. आता मला सांगा 12 जूनला तुम्ही लागवड केली, एकरी किती क्विंटल कापूस निघाला तुमचा संकेत या वाणामध्ये? माझा एकरी 12 क्विंटल निघाला. एकरी 12 क्विंटल कापूस निघाला. म्हणजे यांना एकरी 12 क्विंटल कापूस निघाला. तुमची लागवड किती तारखेला आहे? 12 जून. 12 जूनला लागवड आहे. यांनी 12 जूनला लागवड केली. यांनी एकरी 12 क्विंटल कापूस घेतला आणि आजची 17 म्हणजे यांनी 17 डिसेंबरला तुम्ही गहूची लागवड केली त्याच प्लॉटमध्ये. तर आज तुम्हाला संकेत या वाणाबद्दल कसं काय गुणधर्म म्हणजे वैशिष्ट्य काय वाटलं संकेतबद्दल? व्हेरायटी म्हणजे खूप छान वाटली ती. छान वाटली का? हा, म्हणजे जेणेकरून का लवकर बोंड लागून ती खाली हा, खाली आणि दुसऱ्या वाणासाठी तयार झाली समजा. आता तुम्ही पहा, तुम्ही आता तुमची इथं खूप म्हणजे आमच्यापेक्षा तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे. सर्व शेतकरी तुम्ही वर्ग आहे की सगळं तुम्ही गावात, कारण की तुम्ही 10 लोकांना विचारत असता. मला तुम्हाला सांगा संकेत हे वाण फुटण्याला कसं आहे? तुम्हाला बोंड फुटण्याला कसं आहे? पहिले असं वाटते की ते बारीक बोंड आहे का बारीक बोंड वाटते तुम्हाला दिसायला. हा 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 जेव्हा फुटले हा 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 तर तो म्हणजे एकदम फुलल्यासारखा होता. फुलल्या. कारण की दादा या व्हेरायटी मध्ये एक खासियत आहे, आता हे कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी आहे. हा. तुम्हाला बोंड तरी मीडियम दिसत असेल, लंबुरक बोंड, हा. पण फुटायला एकदम तुम्हाला वाटतं हे बोंड साईज मोठं कसं काय झालं? हा, हा. हे काय होते? प्रेशरनी काय होते? प्रेशर असल्यामुळे ते लवकर फुटते. तुम्ही या वर्षी पहा 2025 मध्ये बाकी वाणामध्ये बोंड फुटायला तयार नाही की. नाही, म्हणजे बोंड फुटत नाही तर लोक आता पराठी काढायला लागले की चिमल्यासारखे. चिमल्यासारखे झाले. आज म्हणजे 23 डिसेंबर आहे, लोकांचे बोंड फुटत नाहीये, म्हणजे पराठीचे बोंड फुटत नाही. पण संकेत या वाणी कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे बोंड फुटायला एकदम फास्ट होते. त्याच्यामुळे तुम्हाला वेचणीला खूप फास्ट येते की. हो. आता तुम्हाला काही लोक म्हणे, तुम्हीच म्हणत होते ना का बा लोक पहिला मी लागवड केली नाही, आम्ही फक्त नाव ऐकलं संकेत, तर लोक म्हणजे बा संकेत हे लेट व्हेरायटी आहे. पण आता जेव्हा तुमच्या गावामध्ये लावलं, सरईमध्ये 3-4 जणांनी लावलं, तर तुम्हाला उत्पन्न तीनही शेतकऱ्याला चांगलं आहे. पण तुम्हाला सर्वात चांगलं उत्पन्न आलं या सरई गावातील. यांना एकरी 12 क्विंटल उत्पन्न आलं आणि यांनी सुद्धा गहू सुद्धा लागवड केला. त्याच जमिनीवर गहूची लागवड केली. तुम्हाला समाधानी वाटलं? चांगलं समाधानी. हिला फवारणी खर्च तुम्हाला कसा आला? कमी आला का जास्त आला फवारणी खर्च? तसा कमी खर्चच आला. कमी खर्च म्हणजे मी आला. तसं काही मोठी फवारणी मारली नाही, साधारणपणे मारली. जसं बाकी व्हेरायटीला मारलं तसं. याचा अलग खर्च केलाच नाही समजा. अलग खर्च, रेग्युलर जो खर्च आहे तोच जो आहे केला. तोच. जो पहिली ज्या पराठीला मारत तो त्या पराठीला. तुम्ही पहा या वर्षी खूप म्हणजे पाणी झाला, भारी जमिनीमध्ये सुद्धा उत्पन्न बसलं. म्हणजे 50% लोकांचे घट आहे यावर्षी उत्पन्न. आणि तुमच्या गावात ज्या 3-4 लोकांनी संकेत लावला, संकेतमध्ये चांगले आले. तर तुम्ही पुढच्या वर्षी काय तुमचं नियोजन, किती पॅकेट लावणार आहे? पुढच्या वर्षी म्हणजे पूर्ण प्लॉट समजा आता 4 एकराचा. 4 एकराचा प्लॉट. तुम्हाला कसं वाटलं दादा? आता तुम्ही तर संकेत हे वाण लावलं नाही की. नाही, पण मी शेजारी आहे आणि तुम्ही शेजारी आहे, तुम्हाला शेजारी कसं वाटलं संकेत हे वाण? खूप चांगली वाटली. खूप चांगली वाटली. तुम्हाला का पुढच्या वर्षी लावान का काय? हो, लावायची आहे की इच्छा? हो. तुम्हाला लावायचं तुम्ही 2-3 एकर ट्राय करू शकता. नवीन शेतकरी आहे, फक्त थोडं हिला अंतरचं नियोजन आवश्यक आहे. ठीक आहे ना. हिला बाकी तर काही फवारणी खतं जास्त काही लागत नाही. तुम्हाला जे रेग्युलर तुम्ही ते टाकू शकता. फक्त एक आहे का, तुम्हाला हिला थोडं गायडन आवश्यक आहे की. कारण की काय होत असते, हाईट खूप करते हे व्हेरायटी. म्हणजे 5-5.5 हाईट होते आणि फांद्या खूप काढतात हे व्हेरायटी. थोडीला 50-55 दिवस झाले का थोडं चमत्कार किंवा लिओसिन मारून थोडं स्टॉप करून चालू द्यायला लागतं. तर तुमचं दादा धन्यवाद वैभव भाऊ. तुम्ही आम्हाला म्हणजे कंपनीबद्दल की तुम्ही संकेत या वाणाबद्दल माहिती दिली. कारण की आम्हाला वाटते का तुमच्या जमिनीपर्यंत तुमची जमीन कशी आज तुम्हाला जसं 12 क्विंटल उत्पन्न आलं, पहिले म्हटलं तुमची जमीन पाहू कशी जमीन आहे. तर आता तुमची पाहिली बघा मुरमाडी जमीन आहे. आणि त्या मुरमाडी जमिनीमध्ये काय होते, एक आपण म्हणतो ना टाईट जमीन राहते. त्याच्या टाईट जमिनीमध्ये असल्यामुळे तुम्हाला उत्पन्नातही घाट पडले आणि तुमची मेहनत आहे त्याच्या मागं. त्याच्याशिवाय तर उत्पन्न येऊ शकत नाही. व्हेरायटी जरी असेल पण तुमची मेहनत आवश्यक आहे. मेहनत. तर वैभव धन्यवाद.